हॅलो. हां ओम. सर, मी काल प्रश्नाचे उत्तर लिहून पाठवले, बघितले होते का? हो हो बघितले मी ते. तर ठीक आहे, मी आता रिपीट करून देतो तुम्हाला ते, म्हणजे बाकीचे आज कोणी नवीन असेल त्यांना पण रिपीट होऊन जाईल. जोड्या लावा असा प्रश्न होता. आवाज आणि पिक्चर क्लिअर आहे? हा मनीषा, आवाज पिक्चर क्लिअर आहे का? हो हो हो. बरं ठीक आहे. तर जोड्या लावा आणि चूक की बरोबर असा प्रश्न होता. तर जोड्या लावामध्ये ॲक्युपंक्चर याची जोडी रिफ्लॅक्झॉलॉजी याच्याशी लागणार आहे. सॉरी, सुया याच्याशी लागणार आहे, नीडल. मृत्तिकोपचार पृथ्वीतत्व, नाडी पिंगला, ॲक्युप्रेशर रिफ्लॅक्झॉलॉजी आणि झोन थेरपी शियात्सू, अशा जोड्या लागणार आहेत. आणि चूक की बरोबर मध्ये सुजोग थेरपीमध्ये मूलभूतपणे. हॅलो सर. हां एकदा सांगा बरं परत. ॲक्युपंक्चर सुया हे उत्तर तुम्हीच दिलं होतं. मृत्तिकोपचार पृथ्वीतत्व हे पण दिलं होतं. नाडी पिंगला, ॲक्युप्रेशर रिफ्लॅक्झॉलॉजी आणि झोन थेरपी एकच पर्याय शिल्लक राहतो, शियात्सू. ठीक आहे. चूक की बरोबर मध्ये सुजोग थेरपीमध्ये मूलभूतपणे ॲक्युप्रेशरचा वापर केला जातो. सुजोग थेरपीमध्ये मूलभूतपणे ॲक्युप्रेशरचा वापर केला जातो, हे बरोबर आहे. ऑस्टिओपॅथी उपचार औषधविरहित असतात, चूक आहे. हिप्नोथेरपी हे मानसोपचाराचे स्वरूप आहे, हे बरोबर आहे. चुंबकोपचार पद्धती मुख्यत्वे मनोरुग्णासाठी वापरली जाते, हे चूक आहे. फक्त मनोरुग्णासाठीच वापरली जाते असं नाही आहे. चुंबकोपचार पद्धती ही सगळ्याच ठिकाणी जवळजवळ वापरली जाते. ॲक्युपंक्चर ही वेदनारहित उपचार पद्धती आहे, हे चूक आहे. ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशरमध्ये समान ॲक्युपॉइंट्स वापरले जातात, है ना, हे बरोबर आहे. कारण ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशरचे सिद्धांत सारखे आहेत, वेगवेगळे नाही आहेत. त्यामुळे ॲक्युपॉइंट्स सारखे वापरले जातात. आज मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला एक इमेज टाकलेली आहे. तुम्ही ती इमेज ओपन करून बघू शकता. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नाची उत्तरे लिहा. आता तुमच्या माहितीसाठी तुम्हाला पेपर एक मराठी भाषेतून येईल आणि एक इंग्रजी भाषेतून येईल. ज्यांना मराठी जमत नाही त्यांच्यासाठी इंग्लिशमधून सुद्धा पेपर आहे. फक्त हिंदीवाल्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो समजायला, पण हिंदीवाले इंग्लिश समजू शकतात. त्यामुळे प्रश्न समजावून घेताना इंग्लिशमधून तुम्ही प्रश्न समजून घेऊ शकता आणि मग लिहायचं झालं तर हिंदीमध्ये लिहू शकता. मराठीवाल्यांचा काही प्रश्न नाही आहे, मराठीमध्ये प्रश्नपत्रिका आहेच तुम्हाला, त्यामुळे तुम्ही उत्तरं मराठीतच लिहू शकता. आता प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 आणि 6 या प्रत्येक प्रश्नाला 16 मार्क आहेत आणि 16 मार्क आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 8, म्हणजे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 8 आणि 8 16. पण तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. 4 प्रश्न दिलेले आहेत आणि 4 पैकी फक्त 2च सोडवायचे आहेत. आता नेमके प्रश्न काय आले हे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी टाकलेलं आहे. मी वाचतो, प्रश्न आपण समजून घेऊ आणि थोडक्यात उत्तरं कशी लिहायची, म्हणजे तुमचं पासिंग होऊन जाईल. काहींना पासिंगची चिंता आहे, काहींना थोडं मार्क्स कव्हर झाले पाहिजे याची चिंता आहे. पण पासिंग तुमचं सहजासहजी होऊ शकते. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं पेपर कसा लिहायचा त्याप्रमाणे जर तुम्ही लिहिला तर निसर्गोपचार योग या 2 पेपरमध्ये पासिंग कठीण नाही आहे. थोडंसं कठीण जाते इंग्लिश, ॲनाटॉमी आणि सर्वात कठीण जाते फिजिक्स केमिस्ट्री इलेक्टिव्ह 1
आणि झुलॉजी बॉटनी इलेक्टिव्ह 2 या दोनमध्ये थोडं कठीण जाते. खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाची उत्तरे लिहा. ॲक्युप्रेशर व रिफ्लेक्सॉलॉजी मधील फरक कोणते? ॲक्युप्रेशर आणि रिफ्लेक्सॉलॉजी याच्यामध्ये काय फरक आहे? तर ॲक्युप्रेशर जे आहे हे शरीरावरती तळहातावरती सुद्धा केलं जातं, पण रिफ्लेक्सॉलॉजी जी आहे ही फक्त तळहातावर किंवा तळपायावरच केली जाते. हा दोनमधला मुख्य फरक आहे. आता तसं जर बघितलं तर हा प्रश्न 8 मार्कासाठी विचारायला नाही पाहिजे. एका वाक्यात उत्तरे द्या यासाठी विचारायला पाहिजे होता, म्हणजे मग त्याच्यात खूप मोठे काही फरक नाही आहे. ठीक आहे, एवढा फरक लिहून तुम्ही संबंधित थोडंसं जर ॲक्युप्रेशर संबंधित जर काही लिहिलं एक 8-10 ओळीमध्ये तर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. मुख्य मुद्दा हाच आहे की विशेष फरक नाही आहे, म्हणून तर त्यांनी म्हणजे साम्यसुद्धा आहे ॲक्युप्रेशर आणि रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये. साम्य हे आहे की दोन्ही ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या चायनीज आहेत आणि ॲक्युप्रेशरचा एक अंग रिफ्लेक्सॉलॉजी आहे. म्हणजे ॲक्युप्रेशर या टायटल खाली तुम्हाला रिफ्लेक्सॉलॉजी घ्यायची आहे. रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे प्रतिकात्मक बिंदू जे हातावरती अवयवांचे दिलेले आहेत तिथे दाब देऊन संबंधित अवयवाचा उपचार करणे म्हणजे रिफ्लेक्सॉलॉजी. आणि ॲक्युप्रेशर म्हणजे बिंदूला दाब देणे. मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो, ॲक्युप्रेशर म्हणजे जो संबंधित बिंदू आहे त्याच्यावरती दाब देणे, असा ॲक्युप्रेशरचा अर्थ होतो. तर मुख्य फरक हाच आहे की ॲक्युप्रेशर हे ऑल ओव्हर बॉडी करता येते आणि रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे काल मी तुम्हाला 2 हाताचे पंजे आणि 2 पायाचे पंजे व्हॉट्सअपला टाकलेले आहेत. तर तो जो पार्ट आहे 2 हाताचे पंजे पायाचे पंजे कलर डायग्राम आहेत त्या, तर तो पार्ट रिफ्लेक्सॉलॉजीचा पार्ट आहे. त्याला एस्पेशली रिफ्लेक्सॉलॉजी म्हटलेलं आहे. आता ते जे पिक्चर मी तुम्हाला टाकलेलं आहे ते योग साधना चिकित्सा रहस्य परमपूज्य स्वामी रामदेव त्यांचे लेखक आहेत. तर स्वामी रामदेवजी महाराज सुद्धा रिफ्लेक्सॉलॉजीला महत्त्व देतात. म्हणजे जेव्हा योग प्राणायाम शिकवतात तर ते सांगतात की इथं डोळ्याचा बिंदू आहे, इथं डोळ्याचा बिंदू दाबा म्हणजे डोळे चांगले होतील त्यांनी. ठीक आहे, हे ॲक्युप्रेशरमध्ये रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर हा कानाचा पॉईंट आहे. ओके, काल आपण जे म्हटलं होतं इथं सायनसचे पॉईंट आहेत. तुम्ही बघा त्या पिक्चरमध्ये. मला डाऊट होताच पण मला पुस्तक सापडत नव्हतं वेळेवर, म्हणून मी क्लास सुरू असताना बघू शकलो नाही. परंतु हा जो पॉईंट आहे उंचवटा, प्रत्येक बोटावर शेवटच्या पोरवरती एक उंचवटा असतो. तर हा जो उंचवटा आहे तो सायनसचे पॉईंट आहेत ते. आणि बोटाच्या टोकावर दाताचे पॉईंट आहेत. म्हणजे दात जर दुखले तर टेबलवरती तुम्ही असे हात ठोकू शकता आणि सायनसचा जर प्रॉब्लेम झाला तर या उंचवट्यावरती तुम्ही प्रेशर देऊ शकता, आहे ना. सगळ्या बोटांवर जर असं प्रेशर दिलं तर निश्चितच सर्दीमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम, अर्थात सर्दी कमी झालेली दिसून येते. तर रिफ्लेक्सॉलॉजीचं जे आहे ते मी तुम्हाला पाठवलेलं आहे. आणि ॲक्युप्रेशर म्हणजे त्याच्यात मिरिडियन्स ऑल ओव्हर बॉडी येतात, त्याचा फोटो मी आज तुम्हाला पाठवून देईल तुमच्या व्हॉट्सअपला. सुजोग थेरपी म्हणजे काय, ती कशी उपयोगी आहे, ती कशी कार्य करते. मागच्या वर्षीचा हा पेपर जेव्हा मी वाचला होता तर मला असं वाटत होतं हा निसर्गोपचाराचा पेपरच नाही आहे, कारण याच्यात अधिकतम सुजोग थेरपी आणि ॲक्युप्रेशर याच्यावरती विचारण्यात आलं होतं. यावर्षीचा पेपर कसा निघेल माहीत नाही, परंतु सुजोग आणि ॲक्युप्रेशर चुंबकोपचार याच्यावरच सगळं विचारलं गेलं होतं. त्यांनी सिलेबसमध्ये दिलेलं आहे, निसर्गोपचाराच्या पेपरमध्ये हा सिलेबस दिलेला आहे. परंतु एक 20% 20% प्रश्न सुजोग किंवा ॲक्युप्रेशरचे टाकायला पाहिजे होते, परंतु इथं जवळजवळ 50% प्रश्न ॲक्युप्रेशर आणि सुजोगवर आलेले आहेत. तेवढं सुजोग थेरपी हे मी तुम्हाला सांगेलच. सुजोग थेरपी किंबहुना आता इथंच आलेलं आहे तर थोडं समजावून सांगतो.
प्रश्न, कारण हे प्रश्न पेपर आपण याच्यासाठीच पाहून राहिलो की नेमकं आपलं काय सुटलं शिकवण्यामध्ये. ते जर शिकवलेलं नसेल तर निश्चितच मी तुम्हाला तो पॉइंट क्लिअर करून देईल. आता सुजोग थेरपी म्हणजे सु म्हणजे हात, हाताचा पंजा, आणि जोक म्हणजे पायाचा पंजा. कोरियन लँग्वेजमध्ये आपण काल पण एक प्रश्न होता रिकाम्या जागेमध्ये, सुचा अर्थ कोरियन भाषेमध्ये काय होतो, तर हाताचा पंजा होतो. तर हा हात जो आहे त्याला एक शरीर मानलेला आहे सुजोग थेरपीमध्ये. आता इथं प्रश्न विचारताना सुजोग थेरपी म्हणजे काय, सु म्हणजे हात आणि जोक म्हणजे पाय, पायाचा पंजा, ती कशी उपयोगी आहे, ती कशी कार्य करते, असा प्रश्न विचारला गेला. त्याचं उत्तर मी तुम्हाला इथं देतो. तर सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की हा हाताचा पंजा एक शरीर कसं आहे. या हाताच्या पंजाला का बरं एक शरीर म्हणायचं आहे, तर एक समानतेचा सिद्धांत आहे, लॉ ऑफ सिमिलॅरिटी असं म्हटलेलं आहे त्याला, समानतेचा सिद्धांत. तर त्या सिद्धांतामध्ये समानता म्हणजे काय, शरीरातली समानता हाताच्या पंजावर पाहायला मिळते का, हे बघितलं गेलेलं आहे. प्रोफेसर पार्क जेयू हे त्याचे फाउंडर आहेत सुजोग थेरपीचे. हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो रिकाम्या जागेमध्ये की सुजोग थेरपीचे संशोधक किंवा शोधकर्ते कोण आहेत. तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे प्रोफेसर पार्क जेयू. प्रोफेसर पार्क जेयू. पार्क हा एक शब्द आहे, डॉट द्यायचा, जे एक शब्द आहे, डॉट, आणि मग ऊ, WOO ऊ असं स्पेलिंग आहे त्याचं. तर त्यांनी सांगितलं की हाताचा पंजा एक शरीर. तर शरीराचे एकूण 16 भाग करण्यात आले. 16 भाग कसे, जसं डोकं 1, मान 2, छाती 3, पोट 4. तर हे सेंट्रल बॉडीचे 4 भाग झालेत है ना, 4 झाले. त्याच्यानंतर डाव्या हाताचा खांद्यापासून कोपऱ्यापर्यंतचा एक भाग हा 5, कोपऱ्यापासून मनगटापर्यंतचा दुसरा भाग 6, मनगटापासून बोटाच्या टोकापर्यंत एक भाग 7, सेम जसं डावीकडे तसं उजवीकडे 8, 9, 10. आणि पायाचे पण तसेच भाग पाडले, जसं डाव्या पायामध्ये आपण म्हटलं 8, इकडे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 असे 16 भाग शरीराचे लक्षात घेतले गेले. आणि त्याला अनुसरून या हाताच्या पंजावर 16 भाग येतात का, तर ते बघितल्या गेलं तर निश्चितच 16 भाग इथं आपल्याला पाहायला मिळतात है ना. तर जसं हा एक भाग, एक म्हणजे डोकं, सुजोग थेरपीमध्ये याला आपण हेड म्हणतो, डोकं. त्याच्यानंतर हा जो भाग आहे त्याच्या दुसरा जो कांडा आहे, मराठीमध्ये याला कांड म्हणतात, हिंदीमध्ये पोर म्हणतात. तर हे जे दुसरं कांड आहे हे झालं मान है ना, गळा है ना, मागच्या बाजूनी मान म्हणजे सर्वायकल पॉइंट्स तुम्हाला देता येतात. आणि हा उंचवटा हा जो भाग झाला, ही झाली छाती अर्थात चेस्ट है ना. आणि ही जी लाईफलाईन आहे, ही तर तुम्ही लाईफलाईन बघत असाल है ना, कोणामध्ये जर नसेल तर काही घाबरू नका, तुम्ही जिवंत आहे हेच खूप मोठं आहे. तर ही जी लाईफलाईन आहे, या लाईफलाईनला डायफ्राम समजण्यात आलेला आहे. डायफ्राम एनाटॉमीमध्ये तुम्ही शिकले असाल, छाती आणि पोट याच्यामध्ये एक भिंत असते, त्या भिंतीला डायफ्राम असं म्हटलं जातं है ना. पार्टिशन असते एक, त्याला डायफ्राम, आणि मराठीमध्ये त्याला उदरपटल काय म्हटलं जातं, उदरपटल असं म्हटलं जातं. तर हे उदरपटल आहे है ना. आणि याच्या खाली मग हा ॲब्डॉमेनचा पार्ट आहे. ॲब्डॉमेन म्हणजे उदर, पोटाचा भाग है ना. आणि जेव्हा आपण हाताच्या पंजाला असं पकडू तर ॲझ्युम करायला सांगितलेलं आहे की अंगठा तुम्ही इथं जोडा. आता इथं जोडा म्हणजे उगाच सांगितलं का इथं जोडा, नाही. डार्विनची जी थेरी आहे तर त्यामध्ये जो आदिमानव होता है ना, तर त्याच्यामध्ये हा अंगठा इथं होता असं सांगितलं जाते. डार्विनच्या थेरीमध्ये हा अंगठा इथे होता. प्री इव्हॉल्युशन म्हणजे माणसाचा
पूर्ण विकास झाला तर हा अंगठा हळूहळू हळूहळू इकडे चालला गेला खाली. पूर्वीला हा इथं होता, इथे. आता हे एक सत्य आपण मानू, पण स्पिरिच्युअलिटी, अध्यात्मशास्त्र असं म्हणते की माणूस पहिले माणूसच होता, तो बंदर नव्हता, तो माकड नव्हता. आता असं जर आपण समजलं तर मग आपल्याला हा जो डॉर्विनचा लॉ जो आहे तो इथं प्रूव्ह नाही करता येणार. पण डॉर्विन थेअरीनुसार प्री इव्हॉल्युशनमध्ये हा अंगठा इथं होता असं डॉर्विननी लिहून ठेवलेलं आहे त्याच्या थेअरीमध्ये. मग आता त्याच्या आधारे आपण एवढं लक्षात घेऊ शकतो की हा अंगठा इथं घ्या, म्हणजे हेड, ही मधली लाईन नेक, ही मधली लाईन नेक, चेस्ट, आणि मग याला पूर्ण ॲब्डॉमिन समजायचं आहे. हा जो एवढा पूर्ण पार्ट आहे याला ॲब्डॉमिन समजायचं आहे. आणि पोटामध्ये जे जे अवयव आहेत त्याचे प्रतिकात्मक बिंदू तुम्हाला इथं पाहायला मिळतात. जे जे अवयव आहेत, समजा लिव्हर आहे उजव्या बाजूनी, डाव्या बाजूनी स्प्लीन आहे, मध्ये स्टमक आहे, त्याच्या खाली छोटा आतड आहे, मोठा, त्याच्यानंतर आजूबाजूला मोठा आतड आहे. तर त्याचे सगळे बिंदू तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे हेड, नेक, चेस्ट आणि ॲब्डॉमिन याला म्हणायचं सेंट्रल बॉडी, म्हणजे मध्य शरीर. काय म्हणायचं? सेंट्रल बॉडी म्हणजे मध्य शरीर. आणि अवतीभोवतीचं शरीर किंवा त्याला पेरिफेरल बॉडी असं म्हटलं जाते, ते म्हणजे हात, अप्पर लिंब है ना, दोन्ही हात, आणि दोन्ही पाय, लोअर लिंब. वरचे आहे ना, अप्पर लिंब म्हणजे हात आणि लोअर लिंब म्हणजे पाय. आपण याला काय म्हणतो? आर्म म्हणतो. आर्म इंग्लिशमध्ये याला आर्म म्हणतो, ARM. याला म्हटलं जाते आर्म. आणि याला म्हटलं जाते हँड. हा जो पंजा आहे याला म्हटलं जाते हँड. हँड म्हणजे फक्त एवढा भाग. हँड म्हणजे पूर्ण एवढा पार्ट नाही आहे, एवढ्या पार्टला म्हटलं जाते आर्म. आणि हा जो पंजा आहे याला म्हटलं जाते हँड. तसंच पूर्ण पायाला म्हटलं जाते लेग, LEG, लेग. आणि पायाचा जो पंजा आहे त्याला म्हटलं जातं फूट, है ना, फूट, FOOT, फूट, है ना. इंग्लिशमध्ये शिवी देतात, माय फूट, है ना. तर म्हणजे हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला लक्षात राहतं की बा आता पायाच्या पंजाला फूट म्हणतात, है ना, तेवढ्याने लक्षात राहतं ते. तर हा ॲब्डॉमिन झाला. तर पेरिफेरल, ही सेंट्रल बॉडी आपण बघितली. पेरिफेरल बॉडीमध्ये काय आहे? दोन हात म्हणजे पूर्ण हात, खांद्यापासून तर बोटाच्या टोकापर्यंत, आणि पाय म्हणजे आहे ना जांघेपासनं तर पायाचे जे बोट आहे त्यांच्या टोकापर्यंत, म्हणजे याला पायाचा भाग समजणार आपण. तर आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा काय होते? दोन्ही पाय मध्यभागी येतात आणि आजूबाजूला दोन हात येतात. तर हा जो समानतेचा सिद्धांत आहे याला अनुसरून आपण लक्षात घेतलं तर हे झाले दोन पाय, आणि आजूबाजूचे हे जे दोन झाले हे झाले हात, है ना. आणि अजून एक समानता म्हणजे जसं हातामध्ये, पायामध्ये 3 संधी पाहायला मिळतात तुम्हाला, 3 जॉईंट, शोल्डर, एल्बो, रिस्ट. परत सांगतो, शोल्डर, एल्बो, रिस्ट. आता हे एक बोर्ड लक्षात घ्या, शोल्डर, एल्बो, रिस्ट, शोल्डर, एल्बो, रिस्ट. खांद्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर बिंदू इथं सापडतील. कोपऱ्यामध्ये प्रॉब्लेम असेल, एल्बोमध्ये प्रॉब्लेम असेल तर बिंदू इथे सापडतील, आणि मणकटात प्रॉब्लेम असेल तर बिंदू या एरियामध्ये तुम्हाला सापडतील. मग तिथं तुम्हाला कलर थेरपी, सीट थेरपी, मॅग्नेट थेरपी, वेगवेगळे टूल्स आहेत आपल्याकडे उपचार करण्यासाठी. तर तुम्ही धान्य वापरू शकता, मॅग्नेट वापरू शकता, कलर वापरू शकता, सुया वापरू शकता, आणि त्यांनी उपचार करू शकता. ओके. तर आता त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की सुजोगचं कार्य कसं होते. तर सुजोगचं कार्य जे आहे ते एनर्जीला लक्षात घेऊन होत असते, है ना. समजा आता कोणाचं डोकं दुखून राहिलं, है ना, कपाळ इथं डोकं दुखून राहिलं, मी हा बिंदू दाबला, हा बिंदू दाबल्यानंतर
त्याचं डोकं दुखणं कमी झालं, लगेच कमी होऊन जाते. 10-20 सेकंदमध्ये फरक पडतो पेशंटला. फार अद्भुत चिकित्सा आहे आणि मॅजिक सारखे रिझल्ट याच्यामध्ये पाहायला मिळतात. भलेही हे मॅजिक नाही आहे, हे एक सायन्स आहे, परंतु जादू केल्यासारखे रिझल्ट सुजोगमध्ये पाहायला मिळतात. तर मग हा बिंदू काल शिबिर मध्ये केले मी सुजोगचे पेशंट काढले. हो, आरोग्य शिबिर होतं. कसे आले रिझल्ट? खूपच छान आले सर. आता सुजोग थेरपीचा मी एक कोर्स शिकवतो. 25 ते 27 दिवसाचा तो कोर्स असतो. मागे हे मनीषा मॅडम जे आहेत यांनी तो कोर्स केलेला आहे, त्यांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. आणि बरेचदा असं वाटते की बाकी आपण पॅथी शिकल्यानंतर जेव्हा आपण सुजोग शिकतो तर आपल्याला असं वाटतं की पहिले सुजोग शिकायला पाहिजे होते, बाकीचं शिकलं नसतं तरी चाललं असतं. कारण सुजोग जितकं सहजतेने करता येते तेवढी कुठलीही उपचार पद्धती सहज नाही आहे. इव्हन आयुर्वेदासाठी खूप सारे औषधं लागतात, होमिओपॅथीसाठी सुद्धा लागतात. ॲलोपॅथी जर तुम्हाला करायची झाली तर तुम्हाला त्याची तर लायसन्स लागते, मग तसं तुम्ही करू शकत नाही. सुजोग ही ड्रगलेस थेरपी आहे, याच्यात औषधं वगैरे वापरले जात नाहीत. आणि त्यामुळे एक नॉन मेडिको कोणी सुजोग थेरपी पेशंटला देऊ शकते. याचे दुष्परिणाम काहीच नाही आहे. तुम्ही जर चुकीचं केलं तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही, परंतु तुम्ही चुकीचं केलं आणि दुष्परिणाम झाला असं सुजोगमध्ये होत नाही. त्यामुळे एवढी बिनधास्त ही चिकित्सा पद्धती आहे. तर इथं दाबल्यानंतर डोकं कमी झालं म्हणजे नेमकं झालं काय? तर असा प्रश्न इथे विचारला की सुजोग चिकित्सा पद्धती ही कशी कार्य करते. तर याचं उत्तर देताना तुम्हाला सांगावं लागेल की प्रतिकात्मक बिंदूला जेव्हा आपण दाबतो तर या बिंदूला दाबून इथली जी बायो एनर्जी जी आहे, ज्याला मराठीमध्ये जैविक ऊर्जा असं म्हणतात, तुम्ही लिहून ठेवू शकता तुमच्या नोटबुकमध्ये. बायो एनर्जी मराठीमध्ये त्याला म्हणतात जैविक ऊर्जा. तर सुजोग थेरपीमध्ये असं सांगितलेलं आहे की ही जैविक ऊर्जा जेव्हा असंतुलित होऊन जाते, इम्बॅलन्स होऊन जाते, तेव्हा तुम्हाला रोग होतात असं सांगितलेलं आहे. तर आपण इथला प्रतिकात्मक बिंदू दाबून काय करतो की इथली जी जैविक ऊर्जा असंतुलित झालेली आहे, बायो एनर्जी जी इम्बॅलन्स झालेली आहे, तर त्या बायो एनर्जीला इथं प्रेस करून आणि मग शीट किंवा मॅग्नेट किंवा कलर लावून आपण इथली जैविक ऊर्जा या बिंदूच्या माध्यमातून संतुलित करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती संतुलित होणार की नाही याचे रिझल्ट तुम्हाला 10 ते 20 सेकंदामध्ये पाहायला मिळतात. जसं इथं दाब दिल्यानंतर पेशंट सांगतो की पूर्वीच्या तुलनेत, म्हणजे पूर्वी जर माझं 100 अंक एवढं डोकं दुखत होतं, तर हा बिंदू दाबल्यानंतर आता माझं डोकं 30 अंक कमी झालेलं आहे. काही रुग्ण सांगतात 50 अंक कमी झालेला आहे, काही रुग्ण सांगतात 80 अंक कमी झालेला आहे. एवढा फरक पडलेला आहे. याचा अर्थ हा आहे की आपण जो प्रतिकात्मक बिंदू दाबला त्यामुळे तिथे परिणाम आलेला आहे. ती एनर्जी तात्पुरती का होईना परंतु 80% संतुलित झालेली आहे ना, तात्पुरती. आणि नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा फॉलोअप घ्यावा लागते. 10 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने असा त्या पेशंटला उपचार द्यावा लागते. म्हणजे एका दिवसात 80% फरक पडला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला पूर्ण फरक पडेल आणि पेशंट बरा होईल असा भाग नाही. आज जरी त्याला 80% फरक वाटत असला तरी 20% जे दुखणं त्याचं शिल्लक आहे ते घालवण्यासाठी तुम्हाला महिनाभर उपचार करावा लागू शकतो, त्याचा फॉलोअप घ्यावा लागू शकतो. तर मूळ भाग आपला प्रश्न जो विचारला तो त्याचं उत्तर असं आहे की सुजोग हे जैविक ऊर्जेच्या माध्यमातून काम करते. अर्थात सुजोगचा उपचार करताना आपण जैविक ऊर्जेला संतुलित करतो आणि जैविक ऊर्जा संतुलित झाली की रोग नष्ट पावतात, है ना.
पुन्हा न येण्यासाठी प्रिकॉशन, प्रिव्हेन्शन आणि प्रतिबंध हे तुम्हाला करावेच लागतात, है ना, की तो पुन्हा तो रोग नाही झाला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला प्रतिबंध आवश्यक असतो. आणि अजून एक प्रश्न विचारला की ती कशी उपयोगी आहे, है ना. आता हा प्रश्न काही खूप योग्य प्रश्न वाटत नाही, ती कशी उपयोगी आहे असा प्रश्न पाहिजे होता की या चिकित्सा पद्धतीचा उपयोग तुम्ही कसा कराल. तर ॲक्च्युअल तो प्रश्न असाच आहे की या चिकित्सा पद्धतीचा उपयोग तुम्ही कसा कराल. तर या चिकित्सा पद्धतीचा उपयोग तुम्हाला एक किट तयार करावं लागते, है ना, ज्याच्यामध्ये प्रोब, तसं तुमचा नॅचरल प्रोब म्हणजे अंगठा आहे. तुम्ही अंगठ्याने पण दाब देऊ शकता बिंदूला, पण जे प्रोब असतात तुम्ही बघितले असेल की ते जेव्हा आनंद मेला वगैरे तुम्ही जाता तर तिथं लाकडी अशा स्टिक्स असतात प्रतिकात्मक बिंदूला दाबायसाठी. तशा स्टीलच्या पण येतात, कॉपरच्या पण येतात आणि पितळच्या पण येतात. तर त्या स्टिक तुमच्या किटमध्ये असायला पाहिजे. उपचार करण्यासाठी तुमच्याकडे धान्य असायला पाहिजे. उपचार करण्यासाठी तुमच्याकडे कलर पेन्स असायला पाहिजेत, है ना. म्हणजे हिरवा पेन, निळा पेन, काळा आणि लाल पेन, कमीत कमी 4 पेन असायला पाहिजेत. शक्य होत असेल तर मॅग्नेट जे आहेत ते पण तुमच्याकडे असायला पाहिजेत. आणि पाम लीफ जे असतात म्हणजे नारळाच्या झाडाचे जे पानं आहेत त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उपचार करता येतात. तर ते पानं सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजेत. तर आणि नीडल्स तुमच्याकडे असायला पाहिजेत. हे सगळं जर तुमच्या एका किटमध्ये असेल तर तुम्ही जिथं जाल तिथं, कारण छोटीशी किट बनते, ती खूप मोठी नसते, ती हार्डली 200 किंवा 500 ग्राम तिचं वजन असेल, त्याच्यापेक्षा जास्त वजन असणार नाही. आणि ती किट तुम्ही कुठेही कॅरी करू शकता आणि कुठेही तुम्ही कोणालाही उपचार देऊ शकता, आहे ना. तुम्ही फिरायला गेले आता कुठेतरी, आहे ना, आणि कोणाचं डोकं दुखतंय, कोणाला मळमळ होत आहे, कोणाचं पोट साफ नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रेशर पॉईंट करून तुम्ही लगेच सीड थेरपी त्याला देऊ शकता, कलर थेरपी देऊ शकता आणि खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे कुठंही या चिकित्सा पद्धतीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. तर असं हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला हे जे मी तुम्हाला 16 भाग सांगितलेले आहेत सुजोग थेरपीचे, तर याचे फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकून देईल. म्हणजे शरीराचे 16 भाग कसे केले आणि हाताच्या पंजाचे 16 भाग कसे केले. आता हे मी तुम्हाला सहज समजावून सांगितलं, कोणाचं लक्षात नाही राहणार, तर मग ते फोटो मी तुम्हाला टाकून देईल. तुम्ही ते लक्षात घ्या, तुमच्या नोटबुकवर त्याची आकृती काढा आणि तुमच्या नोटबुकवर ते उतरून घ्या, ठीक आहे. रिफ्लॅक्सॉलॉजीचा जो फोटो टाकला तो पण तुम्ही तुमच्या नोटबुकवर सराव करा. असा पंजा काढा आणि त्याच्यामध्ये ते बिंदू काढून घ्या. बिंदू म्हणजे अवयव स्वरूपच दाखवलेले आहेत ते. जसं डोळा इथं आहे तर डोळ्याचं चित्र इथं काढून दाखवलेलं आहे त्यांनी. कान इथं आहे तर कानाचं चित्र इथं काढून दाखवलेलं आहे रिफ्लॅक्सॉलॉजीमध्ये. रिफ्लॅक्सॉलॉजी याचे सिद्धांत म्हणजे थोडं वेगळे आहेत आणि सुजोगचे सिद्धांत वेगळे आहेत. रिफ्लॅक्सॉलॉजी किंवा ॲक्युप्रेशर हा भाग चायनाचा आहे, चायना, आणि सुजोग ही थेरपी साऊथ कोरियाची आहे. हे लक्षात ठेवा. दोन्ही याचा जन्म वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे, ठीक आहे. हां, आता याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का? हा थोडा पार्ट शिकवायचा बाकी होता. अजून मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती देईलच, सुजोगबद्दल. पुढच्या कुठल्या पेपरमध्ये जर सुजोगवर प्रश्न आले तर अजून आपण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती घेत जाऊ. कारण हे लेक्चर नाही घेत आहे आपण प्रश्न आणि उत्तर असा भाग आपण सध्या लक्षात घेतो. कोणाला काही विचारायचं आहे? मनीषा मॅडम, 1-2 अनुभव कालचे तुमचे सांगून द्या. म्हणजे थोडंसं मी तर माझं सांगणारच आहे, परंतु जेव्हा तुमच्यातल्या एका व्यक्तीने जर सांगितलं तर तुम्हाला अजून त्याची खात्री पडते. एका जणाचं डोकं नेहमीसाठी दुखते सर. तर तो पेशंट आला माझ्याकडे आणि मग त्याला योगाचे प्रकार पण सांगितले काही आणि सुजोगचे त्याला पॉइंट दाबून दिले मी. त्याच्यानंतर माझ्याकडे काहीच नव्हता, कलर होता, तर मी कलर त्याला ब्ल्यू कलर लावला तर त्याचं लगेच डोकं दुखणं बंद व्हायला लागलं. तर तो म्हणे खूपच चांगलं वाटून राहिलं म्हणे मला.
म्हटलं आता मला नेहमी कसं म्हटलं घरी जा पेन घेऊन तिचं प्रेस करत जा म्हटलं नेहमी जसं वाटलं तर असं मी त्यांना सांगितलं. एका जणाला पोटाचा त्रास होता तर त्यांचे मी पॉइंट्स दाबून दिलेली. हाडवरती जास्त धडधड होणं जीवघा पडणं असं होत होतं ते पण मी त्याला व्यवस्थित करून दिलं. त्यांचे अनुभव चांगले मिळाले आणि आम्हाला खूप आराम आला. व्हेरी गुड आहे ना. चला छान. आता असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सप्ताह होतात म्हणजे आध्यात्मिक मंदिरामध्ये वगैरे कुठे आहे ना. तर तिथं तुम्हाला एक संधी असते. तिथं बरेचसे लोक येतात आणि तिथं उपचार एक निशुल्क उपचार करण्यासाठी जर तुम्ही बसले तर भारतातल्या लोकांना कसं आहे फुकट मिळालं की मग ते विचार नाहीत करत. ते कुठेही असलं ते येऊन जातात आहे ना. किंवा कमी पैशांमध्ये जर केलं तरी सुद्धा पेशंट येतात. तर हे सहजासहजी पेशंट तुम्हाला भेटतात आणि एकदा पेशंटला फरक पडला तर पेशंटचा विश्वास तुमच्यावर बसतो. मग तुम्ही तुमच्या सेंटरला ते पेशंटला बोलवू शकता. येतात पेशंट मग तुमचे आपोआप पेशंट जुळतात. दिवसेंदिवस पेशंट वाढत जातात आणि मग चांगली प्रॅक्टिस तुमची व्हायला लागते. सुजोगसोबत तुम्ही निसर्गोपचार मसाज करणे स्टीम बाथ करणे हे जर केलं तर अजून त्याला परमनंट रिलीफ व्हायला लागतं आहे ना. तर सुजोग थेरपीसोबत निसर्गोपचार आणि योग चिकित्सेमध्ये तुम्हाला आसन प्राणायाम बंद मुद्रा याचा पण अभ्यास पेशंटकडनं करून घेणं आहे. म्हणजे तो पेशंट पूर्णतः बरा होईल या दृष्टिकोनातून तुम्हाला उपचार करायचे. ठीक आहे. तर आजचा वेळ इथंच पूर्ण होतो. उद्याचा रविवार असल्यामुळे उद्या आपण वर्ग घेणं टाळणार आहोत. सोमवारला आपला वर्ग होईल पुन्हा. ठीक आहे. आणि सोमवारला आपण या पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत आहे ना. पुन्हा सांगतो की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मी प्रश्नपत्रिका टाकलेली आहे. जे काल नव्हते काही लोक आज जुळलेले आहेत जे काल नव्हते त्यांच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला ऑलरेडी प्रश्नपत्रिका टाकलेली आहे. तुम्हाला जर काही कन्फ्युजन असलं तर सोमवारला तुम्ही प्रश्न विचारा आहे ना. मी तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तरं निश्चितच देण्याचा प्रयत्न करेन. आज मी अजून एक काम करतो की त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह 1 आणि इलेक्टिव्ह 2 हे माझे विषय नाही आहेत परंतु माझ्याकडे याच्या प्रश्नपत्रिका 2 वर्षाच्या आहेत. तर इलेक्टिव्ह 1 आणि इलेक्टिव्ह 2 या 2 विषयाच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला टाकून देतो. त्याचा पण पॅटर्न असाच आहे फक्त तो जो पेपर आहे तो 70 मार्काचा आहे. निसर्गोपचारचा पेपर 100 मार्काचा आहे. तर 100 मार्कामध्ये तुम्हाला पासिंगसाठी 35 पाहिजेत आणि इलेक्टिव्ह 1 मध्ये किंवा इलेक्टिव्ह 2 मध्ये हा पेपर 70 मार्काचा आहे आणि तुम्हाला पासिंगसाठी फक्त 25 मार्कच पाहिजेत आहे ना. तर एवढा फरक आहे 2 पेपरमध्ये. आणि सोडवण्यासाठी तुम्हाला 3-3 तासच मिळतात. निसर्गोपचाराचा 100चा जरी पेपर असला तरी 3 तास भेटून राहिले आणि इलेक्टिव्ह 1 इलेक्टिव्ह 2 ला सुद्धा 3 तासच तुम्हाला वेळ जास्त भेटतो. इथं मार्क कमी आहेत पण वेळ जास्त आहे. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही वेळ देऊन हा पेपर सोडवू शकता. तर आजच मी याचे फोटो काढतो आणि तुमच्या व्हॉट्सअपला टाकून देतो. तुम्ही बघून घ्या इलेक्टिव्ह 1 आणि इलेक्टिव्ह 2. ओके. अजून काही प्रश्न कोणाला विचारायचं? अर्चना मॅडम विचारा. तोच प्रश्न होता माझा इलेक्टिव्ह 1 आणि इलेक्टिव्ह 2 साठी माझा सॉल्व्ह झालाय. म्हणजे तुम्ही आता पाठवणार ना ते पेपर शीट पाठवणार त्यावरून आता अभ्यास करू शकतो आम्ही. हो थँक्यू सर. चालेल. यापूर्वी लेक्चर झाले होते. ते लेडीज आहेत एक मॅडम आहेत त्यांनी लेक्चर घेतले होते या विषयाचे पण ते काही कोणी अटेंड केले कोणी नाही केले. तर हरकत नाही. तुमच्याकडे पुस्तक आहे तुम्ही अभ्यास करा. पासिंग येऊन जाते. 25-25 मार्कच पाहिजेत फक्त जास्त नाही पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. चला आता लेफ्ट होऊ शकता.